मुंबईतल्या घाटकोपरमधील पेट्रोल पंपावर 16 मे रोजी होर्डिंग पडल्याची घटना समोर आली होती। या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू तर 75 जण जखमी झाले होते। या प्रकरणानंतर प्रशासनाच्या आदेशानुसार मुंबई शहरातील मोठमोठे होर्डिंग पाडण्यात आले। बेकायदेशीर होर्डिंग्सवर कारवाई करण्यात आली, पण काही ठिकाणी अजूनही भले मोठे होर्डिंग्स उतरवले नसल्याचे दिसून येत आहे। कल्याणमध्ये होर्डिंग कोसळल्याची मोठी घटना समोर आली आहे। पंचनामा केला, जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी योग्यतेने SOP फॉलो केले नाहीये होर्डिंग वर बॅनर लावताना, त्यामुळे त्यांच्यावर आम्ही योग्य कारवाई करतोय आणि जी नुकसान भरपाई आहे ते पण कॉन्ट्रॅक्टर मार्फत त्यांना दिली गेली पाहिजे याचं आम्ही निश्चित करतो त्यांच्यावर जबाबदारी आणि त्यांच्यावर FIR सुद्धा करतो, कारण त्यांनी पब्लिक नेग्लिजन्स यामध्ये केलेला प्रथम निदर्शनास येतोय। यासोबतच या परिसरामध्ये जे वेगवेगळ्या कंप्लेंट्स आहेत त्यांना पण एक आठवडाभरामध्ये जे होर्डिंगच्या बाबतीतली कंप्लेंट आहे ते निकाली काढण्याचे आदेशित करतो। ऍक्च्युली स्टेशन परिसरामध्ये काही रेल्वेची हद्दीमध्ये आणि काही आपल्या हद्दीमध्ये होर्डिंग लावले होते। आपल्याकडे जे होर्डिंग्स आहेत त्यामध्ये कारवाई सुद्धा झाली होती आणि जे रेल्वेच्या हद्दीमध्ये होर्डिंग्स आहेत त्यासाठी आम्ही रेल्वेचे कर्मचारी जे आहेत त्यांना आदेशित केलेलं आहे ते काढण्यासाठी, आणि परत एकदा आज आम्ही स्ट्रिक्ट सूचना सगळ्यांना देतो जेणेकरून कुठल्याही प्रकारची अशी घटना घडणार नाही। ते कारचं जो नुकसान झालंय ते आम्ही जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचं मार्फत ताबडतोब जे पर्सन आहे त्यांना देण्यासाठी त्यांना निर्देशित करणार आहोत। जे जखमी झालेले आहे त्यांचे पण आम्ही आपल्या जो हॉस्पिटल